नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवत आहे नारळी भात. नारळी भात हे नारळी पौर्णिमेला प्रसाद म्हणून बनवला जातो. तर हा भात खूप पटकन आणि सोप्या पद्धतीत आपण बनवणार आहे. इथं मी तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये मी लवंग आणि दालचिनी टाकली आहे. ही लवंग आणि दालचिनी तडतडली की आपण त्याच्यामध्ये कोणताही तांदूळ, मी इथं बासमती किंवा आपला इंद्रायणी घरचा असतो तो कोणताही घेऊ शकतो. मी इंद्रायणी घेतला आहे, पण तो थोडासा सुट्टा झाला पाहिजे असा तांदूळ आपण यूज करायचा आहे. याच्यासाठी भिजत वगैरे काही घालायचं नाही तांदूळला, फक्त धुवायचं आणि आपण ह्या तुपामध्ये आता तांदूळ मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत. आणि नारळ पण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. काही जण नारळाचं दूध फक्त यूज करतात, मी अख्खं नारळ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते पण आपण मस्त फ्राय करून घ्यायचं आणि व्यवस्थित भात शिजल एवढं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. इथं मी गूळ टाकलेला आहे, तुम्ही साखरही टाकू शकता, पण गूळ टाकल्याने पौष्टिक होतो म्हणून मी त्याच्यामध्ये गूळ टाकते आहे. भात शिजला की आपला नारळी भात रेडी झालेला आहे. पण हा लगेच खायचा नाही, हा थोडासा सेट व्हायला 10 मिनटं ठेवायचा, कारण त्याच्यामध्ये आपण गूळ टाकलेला असतो, सो तो जास्ती गरम असतो, म्हणून ह्याला 10 ते 15 मिनटं सेट होऊन द्यायचं. आता आपला नारळी भात रेडी झालेला आहे. ह्या पद्धतीत आपण बनवला तर खूप छान लागणार आहे तो, आणि ह्या नारळी पौर्णिमेला नक्की